विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांच्याकडून भाजपाच्या राम शिंदे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. राम शिंदे यांना ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनबद्दल संशय असून त्यांनी सर्व मशीनची पडताळणी करण्यासाठी मागणी केली आहे. त्यांनी स्वतःच माध्यमांना याबाबत सांगितले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 7 दिवसाच्या आत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला ईव्हीएम मायक्रो कंट्रोलची पडताळणी करण्याचा अधिकार असतो. ज्या विभागातील मतदानाबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे त्या विभागातील ईव्हीएम मशीनची 5% बर्न्ड मेमरी याद्वारे तपासली जाणार आहे. एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी करण्यासाठी 40,000 रुपये इतका खर्च येतो. त्यासोबतच त्यावर लागणारा 18% GST कर सुद्धा भरणे उमेदवाराला अनिवार्य असते. उमेदवारांना निकाल लागल्यापासून 7 दिवसात ईव्हीएम मायक्रो कंट्रोल तपासणीबद्दल तक्रार करता येते. तपासणी दरम्यान इतर कोणी कोर्टात अपील केले नाही तर निवडणूक आयोग त्याबद्दल 45 दिवसानंतर निर्णय सुनावते.